मी आता असं आहे आमच्याच गावात गोटणे गावठण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग सगळीकडे मुसळधार पाऊस पडता असा जवळजवळ 3-4 दिवस भरपूर पाऊस पडता असा तर आज थोडंफार जास्त प्रमाणात पाऊस पडलेलो असा आणि सगळीकडे पाणी इलेलं असा म्हणजे फूग इलेली असा बासरी सगळी पाण्याखाली गेलेली असा आणि रस्ते वगैरे बंद असत वाहतूक सगळी ठप्प झालेली असा शाळेतल्या मुलांका रजा दिलेली असा शाळेतल्या मुलांका शैक्षणिक नुकसान झालेलं असा या पावसामुळे आणि बरेच नोकरदार वर्ग असत त्यांचा पण नुकसान झालेलं असा तर रामगड गोटणे आणि किर्लोस या 3 गावात पाण्याचं आज आढावा घेऊया किती पाणी गेला म्हणजे किती फूग गेली ती कसा बघूया बऱ्याच जणांका कुतूहल वाटतं या पाण्याचा पण बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत या पाण्यान बऱ्याच जणांचा शेतीचा नुकसान पण झालेला असा तर वाईटाकडे त्याकडे मोबाईल फिरवूया आणि आजच्या या पावसाच्या पाण्याचं म्हणजे फुगीचं आढावा घेऊया चला या ठिकाणी मस्त एक छोटंसं धबधबा असा पाऊस नसतो तर वाईट मस्त की न्हाऊक झाला असता मस्त धबधबा आमच्या गावातच असा येऊ संध्याकाळी जाऊया ना चल काय व्हाळात पाणी असा आमच्या फूग गेलेली असा फुगीचा पाणी भोग जाऊया चला हे असा बौद्धवाडी आणि त्या तिकडे असा व्हाळ आणि इकडे नारळाची आणि सुपारी झाडं असत दोनही बाजूच्या बागेत पाणी इलेलं असा या फुगीचा दोनही बाजून पाणी असा तिकडे कुवळेकरांची बाग असा तिकडे पण पाणी असा बराचसा सरळ रस्तो गेलो रामगड हायस्कूलला आता हायस्कूल चालू आहे का काय माहिती बंद असाला कारण बऱ्याचशा मुलांका योग जाऊ वाटत नाही ह्या इकडे महालक्ष्मी देवीचा मंदिर असा तिकडे रावला रामगड त्या ठिकाणी मध्ये असा आमचा कणकवली आसरा रस्तो संपूर्णपणे पाणी असा बरोच पाऊस पडलो असा तिकडे असा गडनडी एक बासशेरीचा कोपरो असा तो पाण्याखाली गेलो असा इकडे पण बासशेरी असा तिकडे दिसता असा रस्त्यावर जाऊ गावता काय बघूया रस्त्यावर येईल मी पाणी भरपूर असा भरपूर पाणी असा इकडे सगळी भातशेती असा ही सगळी पाण्याखाली गेलेली असा धनबाग म्हणतात सरळ रस्तो गेलो कणकवलीक आणि हे बोर्ड लिहिलेलो असा महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग सावधान पुलावरून पाणी वाहत असताना वाहने नेऊ नये कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली सगळा पाणी असा गड नदीत गेलेला असा तिकडे असा गड नदी मंदिरात पाणी इलेलं आहे पाणी इलेला असा रामगड घोटणा सगळं बरा झालेला आहे शेती बाद होती शक्यता असा एक कोपरो असा तिकडे आहे आणि भारतीय मंदिरातून पाणी इलेलं आहे रस्त्यावर चला आता घोटण्यावर जाऊया ना आणि पश्चिमेवाडा जाऊया चला आता घोटण्यावर जाऊया महालक्ष्मी देवीच्या पाया पडलो आणि आता तो पुढे आणि बरोबर पहिल्या वर्षी का काहीतरी सगळा इतकंच पाणी गेलेला पूर्ण देवळात पाणी गेलेला एवढा पाऊस लागलेलो सगळा तळामळा झालेला असा जाऊया आता पुढे जाऊया चल इकडे मोहित्यांचा परसू असा इकडे काही भातशेतीची कोपरी असत आणि आता पाणी दिसता ना ते सगळे भातशेतीची कोपरी असत आणि तिकडे असा पूल ब्रिज असा त्या ब्रिजवरसून पाणी जाता आता शाळा आणि अंगणवाडी बंद असा कारण बरोच पाऊस लागलो शिक्षकांका योग रस्तो नाही आमचे निले दाटले असत किराणा मालाचा दुकान असा कितपत पाणी नुकसान वगैरे काय नाही ना
नुकता खळ्यात चढता पाणी त्याला पाणी आता वाढता पाणी माझा जोक चालला होय जोक जाऊ जाऊ आम्ही सांभाळतो जाऊ बघतो काय आता सामान सगळा वरती ठेवल्या नाही त्यांनी सगळा किराणा मला आता आणि आता जोक चालले असतात आम्ही चाललो पाण्याचा आढावा घेऊ काय सांगणार हवामानी काय कळतं सगळा टाकून येला होय नंतर आता गोठण्या माळावर चार आडवाचा दुकान असा होय. पहिल्या वर्षी बरोच नुकसान झालं ना ह्या वर्षी काय होता काय समजत नाही सगळा टाकून येला ना सगळं कोंबडी पण अशीच ठेवला बऱ्याच लोकांका या पाण्याचा कौतुक वाटतं पण बऱ्याच लोकांचा याच्यात नुकसान होतं नुकसान होतं तर आम्ही उपाशी पण आहो अशीच लाव अरे वा वा. बऱ्याच लोकांका कुतूहल वाटतं या पाण्याचा पावसाचा पण यांचा पहिल्या वर्षी बराच नुकसान झालेला निलेश हाटले यांचा पण नुकसान झालेला पाहुणा इला त्याका उपाशी मारला बिचाऱ्या काय करणार विलाज ना मग आता इलाज केला तुम्ही आम्ही पकडलं इलाज अरे वा वा माझ्या पांढरकरांच्या घरापासून पकडलं अरे आमका वाटतं त्यांनाच जाऊचा बघूया तिकडे नवीन पुलावर बघूया पाणी जाता का जाऊया नवीन पुलावर पाणी हा त्याच्यावर सुनाव घ्यायला होय होय बघूया चल याच्यात तर नवीन पुलावर पूल भरा हा जा बघून येऊया पाण्याचा आढावा घ्यायचो आज आमच्या पका काकाचा माळावर छत्री रिपेअर करतो दुकान असा सगळं टाकून ठेवलं छत्री वगैरे बांधून ठेवलं सगळे ना बांधून ठेवला हां मग जा आता जेव जा ह्यो असा आमचो गोठणे माळावर जाणार रस्तो आणि त्या समोर कणकवली आसरा रस्तो असा आणि रोजची आमची येवची जावची वाट असा आणि दोन बाजून पावसाळी वाजते ती असा भरपूर प्रमाणात पाऊस पडल्यामुळं सगळी फूग गेलेली असा पाण्याची इकडे पाणी असून काय आम्ही जायत नाही असं तर तिकडे निलेश हाटले यांचा दुकान असा पहिल्या वर्षी पाणी गेलेला आतमध्ये आणि बराचसा असं त्यांचं नुकसान झालेला त्याच्यामुळं सतर्क ठेवलेली असत ते आणि सामान सगळं त्यांनी आपल्या माळ्यावर ठेवलेला असा इकडे महावितरणचं ट्रान्सफॉर्मर त्याच्यात पाणी नाही गेलं बघ नाही तर लाईट आमची बंद ठेवून सगळी वाजते ती असा चल चल पुढे नको जाऊ आमका वा भीती वाटतं पुढे जाऊ बरीच अडचण पार करीत आम्ही आता इलो असो या ठिकाणी आम्ही पावसाळी भातशेती करायची पण बऱ्यापैकी जंगली प्राणी नुकसान करूक लागले त्याच्यामुळे ही भातशेती आम्ही सोडलो त्या तिकडे भातशेती केलेली असा पण संपूर्णपणे पाण्याखाली गेलेली असा आम्ही आता हैसून असे हय जातलो आमच्या खरियेतल्या कोपऱ्याजवळ जातलो ते बघूया जाऊ गावता काय तिकडे नाही अजून पाणी हिला असा नद अजून फुटली नाही म्हणतात पण किल्लोचं त्याचा नवीन पूल असा ना त्या ठिकाणी पाणी गेलेलं असा बघूया त्या नवीन पुलावरतून पाणी जाता काय चला नवीन पुलावर जाऊया हो असा आपलो कणकवली आचरा रस्तो संपूर्णपणे निरमनुष्य असा कारण येऊ जाऊ गाडयांका पुढे मार्ग नाही जाऊया आता आम्ही किर्लोस बंधाऱ्यावर हां किर्लोस बंधाऱ्यावर जाऊया चला या ठिकाणी बासरीचे कोपरे असत हे पाण्याखाली गेलेले असत त्या ठिकाणी आमच्या भाऊच्या पंपाची काय म्हणतात त्या शेड असा पंप शेड हा हे अन्नाचे कोपरे असत पाणी गेलेला असा अन्नाच्या कोपऱ्या तकडे आमचे काजी असत आता आमका पुढे जाऊ गावताला नाही हा नाही पण त्या नवीन पुलापासून पाणी जाता काय बघूया त्या बाबूच्या बरसापासून जाऊया चल वरसून ह्या पाणी असून जाऊ काय आमका बाबा धीर नाही हा वरसून जाऊया वाट करीत ह्याना जाऊ वाट हा अरे ह्याकडे पाणी परतला या का चल चल ह्या ना चल त्यांना ह्याकडे सगळा पाणी परतलेला असा आणि नदी फुटलेली असा आम्ही आता ह्या पाणी असून जायत नाही हो हड्यासून जातो पण आमका त्या नवीन पुलावरून पाणी जाता काय बघू झाला असा अकडसून जातो काकूच्या काजीसून जाऊया है ना सर्व जर खालसून चल है ना जाऊया वाट सोरीत जाऊया वाट काय आमका गावत नाही असा सर्व्हिसिंग सेंटर जवळ बाहेर पडाक सगळ्या अडचण असा पण आम्ही जाणारच इलाव
सर्व्हिसिंग सेंटर जवळ आता बाहेर पडतलो. कणकवली आचरा रस्तो आणि हा असा किर्लोस पूल नवीन, आणि या नवीन पुलावरसून पाणी जाता असा. गाड्या बंद असत, गाड्या घालीत नाही असत. त्या मनान किती पाऊस पडलो हा बघा. नवीन पुलावरसून पाणी जाता. किर्लोस, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. काय करायचं आता. इकडे किर्लोस गावातले बरेच जण तरी थांबलेले असत, गाडी वगैरे थांबलेली असत. इकडे येत नाहीत ते. भरपूर पाणी असा. त्याच्या मनान पाऊस किती पडलेलो असा. हा नवीन पूल बांधलेला असा आणि या नवीन पुलावरनं पण पाणी जाता असा. गेल्या वर्षी रात्री गेलेला पाणी, यंदा दिवसा जाता. नारळ बघूया एक दोन गावतात काय त्यांनी धरले नाही. आणि बघूया 2-4 गावतात काय. मला रे नारळ भागाव झाले होता आणि एकदम गावतले मला रे. हा 50 रुपये नारळ झालो, 50 रुपये गावले. आणि 1-2 बघूया गावतात काय. थांब वैसरत थांब, वाईट जाऊया पुढे. तो येता एका धरूया येतो येतो बिंदास. बघ आणि बरो हा काय बरेचसे नारळ भावाने येतो असं नाही. बघ धर बरो हा. अरे वा रे वा, मला 2 नारळ गावले आमका. हे 2 गावले. हो नारळ नाही तो सोडांता वाटतं. सोडांता बघूया. आमका 2 नारळ गावलेले असत आणि गावतात काय बघूया. थोड्या वेळ थांबाय आता वैसरच. इकडे कणकवली जाऊक रस्तो असा. आचरेकरांची घरा असत. आचरेकरांच्या घराकडे पाणी येईल. आचरेकरांच्या घराजवळ पाणी येईल असताना. परत पुढे यडजवाजवळ पाणी येईल असताना. मग 2-3 ठिकाणी पाणी येतं ना कणकवली जाताना. प्रशांत आटले आणि आमका मस्तपैकी कडकडीत चाय दिलेली असा. मस्तपैकी पाऊस पडता असा. आजच्या या पावसान की नाही आमच्या इकडे नुकसान कोणाचं झालं नाही ना रे. हा नुकसान कोणाचं झालं नाही. फक्त शाळेत जाणाऱ्या त्या विद्यार्थ्यांचा नुकसान झालेला आजच्या दिवसाचा. पण सुट्टी जाहीर केलेली होती वाटतं. हा नारळ गावले बरेचसे. नारळ गावले तो एक फायदा झालो. नुकसान कोणता झाला नाही. पण काही ठिकाणी बराचसा असा नुकसान होता या पावसामुळे आणि शेतकऱ्यांचा बराच नुकसान होता. त्यामुळे जास्त पाऊस यो बरो नाही. आता बाबा कमी हो थोडंसा. तर आजच्या या पावसाच्या पाण्याचा आढावा घेतलेलो असा मी आणि आमचो अतू असा. आता चला या घराक. हां घराक जाऊया चला. धन्यवाद.